गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्समध्ये मी आपले स्वागत करतो. आज आपण पुन्हा सुरू करणार आहे केमिस्ट्री. आपला टॉपिक स्टेट्स ऑफ मॅटर चालला होता. आपण फर्स्ट ऑफ ऑल लास्ट लेक्चरला पूर्वीच्या तासाला आपण व्हॉल्यूम पाहिलेले होते. आज आपण पाहणार आहे मास. मास म्हणजे काय? मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. मास म्हणजे काय? इट इज अ मेजर ऑफ अ क्वांटिटी ऑफ अ मॅटर. याला आपण मास म्हणतो. मासचं नोटेशन काय आहे? बघा, नोटेशन ऑफ अ मासचं नोटेशन आहे m. SI युनिट kg. ह्याला आपण काय म्हणतो? किलोग्रॅम. स्पेशली सांगतो तुम्हाला मी k छोटा आहे. नोटेशन आहे मासचं m. मास म्हणजे काय? मेजर ऑफ अ क्वांटिटी ऑफ अ मॅटर. ह्याच्यामध्ये किती मॅटर भरलेला आहे याला आपण मास म्हणतो. आपण म्हणतो बघा, आपण जो बाहेर सामोसा वगैरे खातो ना, तो सामोसा 70 ग्रॅमचा असतो काहीतरी, बरोबर? म्हणजे काय? इट इज अ मेजर ऑफ अ क्वांटिटी ऑफ अ मॅटर. काय? क्वांटिटी ऑफ अ मॅटर. किती वजन आहे? इट इज अ क्वांटिटी ऑफ अ मॅटर. आपण म्हणतो बघा, ह्याचा वडापाव मोठा आहे, त्याचा वडापाव लहान आहे. इट इज अ मेजर ऑफ अ क्वांटिटी ऑफ अ मॅटर. म्हणजे मास जास्त एकाचा तर एकाचा मास कमी आहे. ठीक आहे. नोटेशन काय आहे? m आहे स्मॉल आणि SI युनिट आहे kg किंवा किलोग्रॅम. ठीक आहे. आपल्याला ह्याच्याच बरोबर नंबर ऑफ मोल्स म्हणून एक कन्सेप्ट आहे. नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय? मास इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे यामध्ये नंबर ऑफ मोल्स, यामध्ये बघा नंबर ऑफ मोल्स काय आहे, मॉलिक्युलर मास काय आहे, हे दोन्ही सुद्धा आपण जसं जसं हा टॉपिक ऍडव्हान्स होत पुढे जाईल तसं आपण दोन्ही हे पूर्णपणे पाहणार आहोत. ठीक आहे. तर ही आपली होती दुसरी कन्सेप्ट, मास म्हणजे काय. ही आपली होती दुसरी कन्सेप्ट, मास म्हणजे काय. ह्याच्या पूर्वीच्या लेक्चरला आपण बघितलं होतं व्हॉल्यूम. मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट आपण थर्ड कन्सेप्ट बघणार आहे. ती म्हणजे आहे प्रेशर. नेक्स्ट आपण जी कन्सेप्ट बघणार आहे ती म्हणजे आहे प्रेशर. थर्ड कन्सेप्ट जी आपण बघणार आहे ती म्हणजे आहे प्रेशर. प्रेशर म्हणजे काय? आपल्याला प्रीवियस स्टँडर्ड्स मध्ये, जुन्या वर्गामध्ये 8वीला म्हणा, 9वीला म्हणा, 10वीला म्हणा, 8, 9, 10 ला आपल्याला हे शिकवलं पण आहे की व्हॉट इज प्रेशर. प्रेशर म्हणजेच काय? फोर्स अपॉन एरिया. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. डेफिनेशन काय आहे? इट इज अ रेशियो ऑफ फोर्स अँड एरिया. ठीक आहे. फोर्स आणि एरियाचा रेशिओ म्हणजे प्रेशर असतं. तर मराठीमध्ये प्रेशर म्हणजे काय? दबाव निर्माण करणे. काय निर्माण करणे? दबाव निर्माण करणे. बघा, मी या ब्लॅकबोर्ड वरती दबाव निर्माण करतो. दबाव केवढा निर्माण केला जातोय बघा, नीट लक्ष द्या. आपण लहानपणी वगैरे करायचो बघा. दबाव निर्माण एवढाच केला जातोय बघा, बरोबर? माझा हात नाही एवढा, मी बाहेरनं काढले लागेल म्हणून. एवढा दबाव निर्माण केला जातोय. मी म्हणणार दबाव म्हणजेच काय आहे? फोर्स. दबाव म्हणजे काय आहे? फोर्स. आणि जेवढ्या जागेवरती निर्माण केला जातोय तो आहे एरिया. जेव्हा एखादा दबाव एखाद्या जागेवरती, विशिष्ट जागेवरती, या पूर्ण बोर्ड मधल्या एका विशिष्ट जागेवरती अप्लाय केला जातोय, जेव्हा एखादा फोर्स एखाद्या विशिष्ट जागेवरती अप्लाय केला जातोय तेव्हाच त्याला आपण म्हणतो प्रेशर.
तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रेशर. ठीक आहे, जे काही बोर्डावर लिहितोय लिहून घ्या, खूप चांगली आहे गोष्ट. ठीक आहे, नेक्स्ट आपण लिहूया बघा मित्रांनो एसआय युनिट. एसआय युनिट इथे लिहितो बघा मी. एसआय युनिट काय बघा, पहिल्यांदा नोटेशन लिहितो. नोटेशन ठीक आहे, इथे लिहितो नोटेशन. काय लिहायचंय, नोटेशन. नोटेशन काय आहे, पी. नोटेशन काय आहे, पी. हे असतो काय तुम्हाला कळालं. नोटेशन काय आहे, पी. आणि एसआय युनिट काय आहे, फोर्सचं युनिट न्यूटन आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. युनिट काय बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे त्याचा एसआय युनिट आहे. पेज नंबर 141 वरती इथं छापलेलं आहे बघा. हे बघा, आपण प्रेशर बघतोय. ठीक आहे, आता कन्व्हर्जन ऑफ युनिट्स पण त्याने दिले, इथे लिहितो बघा. त्यांनी काय दिले आता प्रेशर मध्ये, 1 पास्कल. 1 पास्कल म्हणजेच काय बघा, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल हे सुद्धा प्रेशरचं युनिट आहे. 1 पास्कल म्हणजे किती, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 50 पास्कल म्हणजे किती, 50 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1000 पास्कल म्हणजे किती, 1000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अजून एक युनिट आहे बघा, बार. अजून एक युनिट काय, बार. 1 बार. बार म्हणजे किती बघा, 10⁵ पास्कल्स. बार म्हणजे किती, 10⁵ पास्कल्स. हे बार कुठले बार आहेत, हे फिजिक्स मधले बार आहेत. हे कुठले बार आहेत, फिजिक्स मधले बार आहेत. आणि एक बार म्हणजे किती, 10⁵ पास्कल. एक बार म्हणजे किती, 10⁵ पास्कल. विद्यार्थ्यांना जर तुम्ही माझ्या मागे म्हणायला लागला असेल तर तुमचं पाठच होऊन जाईल, तुम्हाला अभ्यास परत करायची गरजच नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठलं युनिट घेतलंय का बघा. चलो, 1 ऍटमॉस्फिअर घेतलेलं आहे. मी पण लिहितो. 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू 76 सेंटीमीटर ऑफ Hg. 76 सेंटीमीटर ऑफ Hg. एवढे युनिट्स पास आहेत आणि काय लिहायची गरज नाही, इतके डी युनिट्स असतात. ठीक आहे, 76 युनिट ऑफ Hg. लक्षात ठेवा, परत रिवाइज करतो बघा. प्रेशर म्हणजे काय, फोर्स अपॉन एरिया. इट इज अ रेशियो ऑफ, रेशियो वर खाली. वर आहे फोर्स, खाली आहे एरिया. इट इज अ रेशियो ऑफ फोर्स अपॉन एरिया. नोटेशन आहे पी. एसआय युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 bar is equal to 10⁵ Pascal. 1 atmosphere is equal to 76 centimeter of Hg. आणि हे आपल्याला मी करण्यासाठी डायग्राम काढला. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. मग पुढचा पॉइंट बघूया. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. तो म्हणजे आहे डेन्सिटी. तो आहे डेन्सिटी. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, चौथा, डेन्सिटी. ठीक आहे, आता डेन्सिटी म्हणजे काय, इट इज बघा परत, रेशियो ऑफ. इट इज रेशियो ऑफ, रेशियो वर खाली, वर खाली. इट इज रेशियो ऑफ मास and volume. It is ratio, it is ratio of mass and volume. मग फॉर्म्युला कसा येईल रे, मास आणि व्हॉल्यूमचा रेशिओ आहे तर मी लिहितो, लक्ष दे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम.
मास अपॉन काय व्हॉल्यूम म्हणजे कोण डेन्सिटी. नोटेशन काय आहे नोटेशन आहे रो याला जो म्हणतो RHO रो असाइनमेंट काय असं दिलेलं आहे नोटेशन काय रो आणि SI युनिट मासचं काय येणार केजी व्हॉल्यूमचं येणार मीटर क्यूब केजी पर मीटर क्यूब डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब. आता डेन्सिटी म्हणजे काय बघा एकदम सोप्या भाषेत फॉर एक्झाम्पल पकड तुझ्या घरामध्ये तुम्ही 4 लोक राहताय ठीक आहे 1 BHK तुमचा फ्लॅट आहे 3 खोल्या आहेत माणसं राहत आहेत 4 आणि आमच्या घरात 3 खोल्या आहेत आणि आम्ही माणसं राहतोय 2. डेन्सिटी जास्त कोणाची तेवढ्याच जागेमध्ये जास्त लोक कुठे राहत आहेत तुझ्या घरात म्हणजे डेन्सिटी तुझ्याकडे जास्त आहे डेन्सिटी तुझ्याकडे जास्त आहे. जसंच की आपण आता मराठीमध्ये त्याला काय म्हणतात मला घनता म्हणतात इथे सो मराठीमध्ये तसं बघा दिल्लीमध्ये म्हणा मुंबईमध्ये म्हणा एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये एक एवढ्या एका सगळीकडे 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर एवढ्या एरियामध्ये दिल्लीमध्ये लोक जेवढी राहतात समज 10,000 लोक राहतात दिल्लीमध्ये तर कराडमध्ये किती राहतात हार्डली 500 किंवा 700. मग डेन्सिटी कुठे जास्त आहे दिल्लीला कराडला कमी आणि तीच डेन्सिटी इथं पण इट इज अ रेशियो ऑफ मास अँड व्हॉल्यूम मास अपॉन व्हॉल्यूम नोटेशन रो SI युनिट केजी पर मीटर क्यूब. ठीक आहे अजून एक बघा वेपर डेन्सिटी इज इक्वल टू त्याने फॉर्म्युला दिला बघा आपल्याला वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मोलार मास अपॉन 2 मोलार मास अपॉन 2 ही म्हणजे काय झाली वेपर डेन्सिटी चली तो मोठ्या वाचत होतो डेन्सिटी. स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे पुढचा पॉइंट बघूया आपण. ठीक आहे तू स्क्रीनशॉट काढणार शी आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे बघ टेम्परेचर. टेम्परेचर मी डेफिनेशन काय लिहितो इट इज प्रॉपर्टी by which energy flows किंवा आपण टेम्परेचरला म्हणू शकतो इट इज हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ऑब्जेक्ट. इट इज हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ऑब्जेक्ट किंवा आपण डेफिनेशन काय म्हणू शकतो इट इज अ प्रॉपर्टी बाय विच एनर्जी फ्लोज. टेम्परेचर आता सध्या जरा कोविडमुळे टेम्परेचर शब्द सारखा उच्चारला जातोय. बॉडीचं टेम्परेचर किती गन असते बघा ती गन लावून चेक करताय किती टेम्परेचर आहे 40 आहे 30 आहे 50 आहे 90 आहे 100 आहे 1000 आहे 10,000 आहे बरोबर ते चेक करत असतात सगळीकडे. सेम आपला पण तोच फेनॉमेनॉन आहे. मी पहिल्यांदा काय म्हणतो त्याचा SI युनिट काय SI युनिट टेम्परेचरचा आहे बघा केल्विन. ठीक आहे आणि नोटेशन काय आहे T कॅपिटल केल्विन म्हणजेच K कॅपिटल T म्हणतात टेम्परेचर आणि SI युनिट आहे केल्विन किंवा कॅपिटल K तुम्ही सिम्बॉल म्हणून लिहू शकता. आता केल्विन म्हणजे काय तर केल्विन म्हणजे बघा तुम्ही असं लिहू शकता केल्विन इज इक्वल टू 273.15 डिग्री सेल्सियस. थांबा केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सियस प्लस 273.15
हे झालं काय केल्विन. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघ 40 डिग्री सेल्सिअस आहे तर केल्विनला किती येणार 40 प्लस 273 किती येणार 40 प्लस 273 283 293 303 313 313 केल्विन. समजतंय का एकदम इझी आहे. किंवा तो असं म्हणू शकतोय बघ 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन बघ K इज इक्वल टू 27 प्लस 273 म्हणजे झालं 300 केल्विन. ठीक आहे. आता हे 0.15 जे डिग्री सेल्सिअस आहे आपण 273 धरले 273.15 आहे हे सोडून दिलं तरी चालतं. फारसा काही त्याचा नाही फरक पडणार नाही उत्तरामध्ये. ठीक आहे. सो तो नाही पकडलं तरी चालेल. बहुतांश टेक्स्टबुक मध्ये बऱ्याच ठिकाणी हे आपण पकडलेलं नाहीच आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी आपण हे पकडलेलं आहे. ठीक आहे. हे झालं टेम्परेचर हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी किंवा एनर्जी ट्रान्सफर. एक साधी गोष्ट आहे ना टेम्परेचर. इकडनं रॉड गरम कर इकडं भाजतंय म्हणजे काय होते एनर्जी ट्रान्सफर होत चालली हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ठीक आहे. कुठलाही पॉईंट नाही समजला तर अवश्य मला फोन कर. माझा नंबर आहे तुझ्याकडे. माझं नाव तुला माहितीच आहे. माझं नाव आहे कुलकर्णी सर. मी इथे बॉक्स करून ठेवतो फक्त. ठीक आहे. जे काही मी बोर्डावर लिहिले हे आजपासून तू होमवर्क म्हणून लिहित जा. ते तुला एक प्रकारे नोट्स म्हणूनच कामी येईल. तो स्क्रीनशॉट घे. पुढचा पॉईंट बघूया. ठीक आहे. घेतला असेल स्क्रीनशॉट. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे बघा. तो आहे लास्ट पॉईंट आजच्या लेक्चरचा आणि तो आहे डिफ्युजन. तो आहे डिफ्युजन. तो आहे डिफ्युजन. डिफ्युजन मी पहिला डायग्राम काढतो. लक्ष द्या. डिफ्युजन मी डायरेक्ट एरो केलेला आहे त्यातनं तुला क्लिअर होईल. मी तर डेफिनेशन लिहितो बघा. फ्लो ऑफ गॅस मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू lower concentration is called diffusion. ठीक आहे. काय आहे बघा डिफ्युजन. मी स्केल घेऊन सांगतो तुला. डिफ्युजन नेक्स्ट पॉइंट आहे. डिफ्युजन हा आपला बघा 6th पॉइंट आहे. डिफ्युजन हा आपला आहे 6th पॉइंट. मी काय म्हटलं बघा डायग्राम मध्ये जेव्हा हायर कॉन्सन्ट्रेशन लोअर कॉन्सन्ट्रेशनला जाते बघा इथं किती मॉलिक्युल आहेत ना गर्दी आहे आणि इथं काहीच नाही. इथं 5-7 जण आहे. जेव्हा हे सगळे मॉलिक्युल्स हळूहळू इकडनं टाक 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 इथे जातील. जेव्हा ते इथे जातील तेव्हा आपण काय म्हणणार आहे डिफ्युजन व्हायला लागले. गॅस मॉलिक्युल्स गर्दी सोडायला लागले. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत पलीकडे जायला लागले. मी काय म्हणणार आहे गॅस मॉलिक्युल्स गर्दी सोडायला लागले. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जायला लागले. मी इथं लिहून ठेवतो फार तर हे काय आहे बघा लोअर कॉन्सन्ट्रेशन कमी गर्दीवाला एरिया. हे काय आहे हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जेव्हा असं होतं गर्दीतून माणसं सेपरेट होतात गर्दीतून मॉलिक्युल्स वेगवेगळे मॉलिक्युल्स होतात तेव्हा आपण त्याला म्हणतो डिफ्युजन. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो डिफ्युजन. आणि काय सांगितलं बघा फ्लो ऑफ गॅस मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन फ्रॉम कसं आहे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन
इज कॉल्ड डिफ्युजन. इज कॉल्ड डिफ्युजन. एकदम इझी आणि सोप्या भाषेमध्ये आहे इज कॉल्ड डिफ्युजन. ठीक आहे. तर आता आपण एक डेफिनेशन राहिलेली आहे का नाही, फॉर्म्युला राहिला रेट ऑफ डिफ्युजनचा. हे आता तुम्ही लिहून घेताय का? इथं लिहू. रेट ऑफ डिफ्युजन इथं लिहितो. रेट ऑफ डिफ्युजन इज इक्वल टू टाइम रिक्वायर्ड. आणि वरती काय आहे बघा, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्युज्ड. मी व्ही लिहितो फक्त. व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्युज्ड. व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्युज्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे काय, ही गर्दी इकडे येण्यासाठी जो वेळ लागेल त्याला आपण म्हणणार आहे रेट ऑफ डिफ्युजन. जसं मी इथून पुण्याला जायला जो मला वेळ लागेल तो असतो जसा स्पीड, तसाच तो इकडनं इकडपर्यंत येस्तपर्यंत जो काय स्पीडने येणार आहे त्याला आपण म्हणणार आहे रेट ऑफ डिफ्युजन. आणि ह्याचा एसआय युनिट सुद्धा आपल्याला दिलेला आहे बघा. एसआय युनिट आहे dm क्यूब पर सेकंड. याचं एसआय युनिट सुद्धा आपल्याला दिलं आहे बघा, dm क्यूब पर सेकंड. ठीक आहे. विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढून घ्या. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल. आता आपण नोट करूया. आपण टोटल किती प्रॉपर्टीज बघितल्या व्हॉल्यूमच्या किंवा सॉरी गॅसेस किंवा लिक्विड्सच्या, किंवा किती प्रॉपर्टीज बघितल्या त्या ह्या बघा प्रॉपर्टीज. पहिला आपण बघितलं व्हॉल्यूम, नंतर आपण काय बघितलं व्हॉल्यूम नंतर आपण बघितलं बघा मास. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं डेन्सिटी. त्याच्यानंतर आपण काय बघितलं टेम्परेचर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं व्हॉल्यूम, मास, डेन्सिटी, टेम्परेचर. आणि त्याच्यानंतर आपण 6 काय बघितलं, काय राहिलं याचं, डेन्सिटी लिहिलं, व्हॉल्यूम लिहिलं, मास, प्रेशर, डिफ्युजन. लास्ट आपण काय बघितलं डिफ्युजन. या सगळ्यांचे आपण फॉर्म्युले बघितले. बरोबर. एसआय युनिट बघितले. आणि त्याच्यानंतर त्यांच्या डेफिनेशन बघितल्या. त्यांचे नोटेशन बघितले. बरोबर. आपण हे सगळं बघितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण लेक्चर इथेच थांबूया आपलं. पुढच्या लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि विद्यार्थी सगळे होमवर्क करत आहेत. स्टील कालच्या दिवशी अशी गोष्ट आढळली की एखादा 1-2 जण थोडंसं होमवर्कला लेट होत आहे, डिले होत आहे, तर त्यांनीही लवकर होमवर्क करावा. कळत असेल मी कोणा संदर्भात बोलत आहे, त्यांनीही होमवर्क लवकर करून पाठवावा. जे काही तुम्हाला ऑडिओ मेसेज स्वरूपात जे काही मेसेज तुम्हाला रिसीव्ह होत आहे ते जर तुम्हाला नाही समजले तर अवश्य फोन करून विचारा. पण कन्फ्यूज होऊ नका. अभ्यास करत राहा, घरी राहा. स्टे होम. धन्यवाद.